राज्यातले प्रतिनिधी सहभागी होतात? नाही, मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारे अधिवेशन घेण्याची प्रथा परंपरा आहे आणि त्याच पद्धतीनं आता अधिवेशन होतं आहे. आणि आता तर एक अधिवेशनाला वेगळी झळ आली आणि लकाकी. याचं कारण या देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम उभं केलं आहे, देशाला विकासाकडे प्रगतीकडे नेलं आहे, त्यातनं निश्चितच कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ते ऊर्जेने भरलेले कार्यकर्ते या अधिवेशनातनं पुन्हा संघटन मजबूत करतील आणि लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम करतील. मराठा आरक्षणासंदर्भात अजूनही जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. नेमकं सरकार काय तोडगा काढणार आहे? अधिवेशन 1 दिवसाचं बोलवलेलं आहे. मला वाटतं सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून आजपर्यंत अत्यंत स्पष्ट राहिलेली आहे. सरकार मराठाच्या आरक्षणाच्या बाजूनं होतं. आता त्यांना अधिवेशन घेऊन कायदा करण्याची आवश्यकता होती. सरकारनं 20 तारखेला विशेष अधिवेशनही बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या मागण्या आल्या आहेत त्या अत्यंत प्रामाणिकपणे सरकार करतं आहे. आता कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतं. उद्या जर हे झालं नाही तरी पुन्हा लोक दोष देतील आणि त्याच्यामुळं आतताईपणा किंवा घाई करून उद्या आरक्षणामध्ये पुन्हा व्यत्यय येऊ नये याची सरकार काळजी घेत आहे आणि अधिवेशनात कायदा बनवून सरकार आरक्षण देण्याच्या मानसिकतेत ठाम आहे. प्रकाश आंबेडकरांनी दावा केलेला आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत घातपात होऊ शकतो, त्यांना औषध किंवा जेवणाच्या माध्यमातून विषप्रयोग होऊ शकतो, अशा पद्धतीचा मोठा दावा प्रकाश आंबेडकर. नाही, मला वाटतं सरकारची जबाबदारी असते. सरकार त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा असतील, आरोग्य यंत्रणा या लक्ष ठेवून असतात आणि मला वाटतं अशा प्रकारचा आरोप सरकार गांभीर्यानं घेईल. परंतु अजिबात सरकारची अशी मानसिकता नसते की आपला नागरिक एखादं लोकशाही पद्धतीनं आंदोलन करतोय तर त्याकडे दुर्लक्ष करावं. दरेकर साहेब, अदानींना मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशनची 1000 कोटीची जमीन देण्यात आली. याबद्दल मिठागराची जमीन देण्यात आली ती आता वांद्रे रिक्लेमेशनची जमीन देण्यात आली. याकडे कसं बघतो? नाही, मला याची कल्पना नाही आहे. नेमकं काय आहे ते माहिती घेऊन यावर भाष्य करता येईल. इलेक्ट्रॉनिक बॉन्डवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. आज सामनाबद्दल साहेब टीका झाली. भाजप बॉन्डच्या माध्यमातून मालामाल झाला होता, ब्लॅक मनी होता भाजपकडे, अशी भूमिका सामनामधनं मांडण्यात आली. मला वाटतं सामनाच्या भूमिकेला महत्त्व देऊ नका. ते काय आमचे हितचिंतक नाही आहेत. सामनाच्या माध्यमातून जाहिराती गोळा करून आपण किती मालामाल झाला आहेत आणि त्याचा उपयोग हा मातोश्रीला झाला आहे, पक्षाला झाला नाही, याचाही लेखाजोगा त्या ठिकाणी द्यावा. भविष्य निर्वाह निधी विभागाची पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला नोटीस आलेली आहे. कर्मचाऱ्यांचा PM थकीत आहे. नाही, या संदर्भात जे काय असेल ते कायदेशीर प्रक्रिया असेल आणि पंकजाताई योग्य तो त्याला समर्पक अशी भूमिका घेऊन उत्तर देतील. उद्धव ठाकरेंची ईडीची चौकशी करण्याची मागणी रामदास कदमांनी केली आहे. रामदास कदमांनी मोठा आरोप केला की उद्धव ठाकरेंची भ्रष्टाचार सगळे बाहेर येतील. नाही, रामदास कदमांना उद्धव ठाकरेंच्या विषयी जास्त माहीत आहे, कारण त्यांनी नेता म्हणून त्यांच्यासोबत काम केलं आहे, मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि मग त्यांच्याकडे काय माहिती असेल त्या आधारे त्यांनी चौकशीची मागणी केली असेल. ते एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या मागणीला एकदम दुर्लक्षून चालणार नाही. दरेकर साहेब, माहितीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा आहे. जागा वाटप कसं असेल माहितीचं आणि कुठपर्यंत? आमचे वरिष्ठ जागा वाटपाच्या संदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते, आमचं संसदीय मंडळ असतं, निवड समिती असते, ते निर्णय घेतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.